पुणे शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। ओढ्यांचं स्वरूप रस्त्यांना आलेलं आहे आणि पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड या ठिकाणी तळेचं स्वरूप आलंय। एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि याचा परिणाम ज्या ठिकाणाहून पश्चिम महाराष्ट्रात अनेक बसेस जातात ते बसेस उशिराने धावत आहेत आणि स्वारगेट एसटी स्टँड या ठिकाणी लाईट देखील नाही। मागील 1.5 ते 2 तासापासून लाईट नाही। आपण बघतोय हे सगळे प्रवासी तासनतास असे बसून आहेत, खोळंबलेले आहेत आणि या एसटी स्टँडमध्ये लाईट देखील नाही। आपण बघतोय सगळेजण, लहान मुलं त्यांच्या कुटुंबासह सगळेजण या ठिकाणी बसची वाट बघतायत, मात्र बस या ठिकाणी नाही। अशी परिस्थिती या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। इथं काही प्रवासी आहेत। ताई, कधीपासून लाईट नाही? तुम्ही इथं येऊन थांबलात? एक अर्धा तास झाले। अर्धा तास झाला तुम्ही येऊन थांबलाय? हां, आम्हाला येऊन अर्धा तास झाला। तुम्हाला येऊन अर्धा तास झाला? हां। बस देखील उशिरा धावतात लाईट पावसामुळे? नाही, काही कल्पना नाही। ताई, तू कधी नाही, ह्यांच्यासोबतच भीती वाटते का? म्हणजे अशा शहराच्या मध्यवर्ती लाईट असायला पाहिजे, लाईट असायला येणाऱ्या लोकांना माहित नसतंय, त्याच्यामुळे भीती वाटते। हां, आपण बघतोय एसटी स्टँड, स्वारगेटच्या एसटी स्टँड मध्ये देखील ही परिस्थिती आहे। खरं तर इथं पावसामुळे अशा पद्धतीने इथं सगळेजण प्रवासी बसलेले आहेत। आणखीन काही लोक या ठिकाणी आहेत। ताई, कधीपासून तुम्ही इथं थांबलात? एसटी स्टँड या स्वारगेट मध्ये लाईट देखील नाही पावसामुळे। 1 तास झाले हो येऊन। 1 तास झाले येऊन, लाईट नाही 1 तासापासून? लाईट नाही हो। ताई, तू म्हणजे भीती वाटते का अशा सगळ्या परिसरात? पाऊस सुरू आहे, अंधार आहे इथं। आता पाऊस आहे ना, जरा थोडा भीती व्हायला हो। बस कवा येते कवा जायचं। कुठं जायचंय तुम्हाला? आम्ही कर्नाटकात चालला हो। कर्नाटकला जायचंय? हां, बरं, बागलकोट डिस्ट्रिक्ट। म्हणजे खूप लोक बसलेली आहेत अंधारात असेच। उशीर नाही झालं हो बसून, सगळे उशीर झालं बसून। बसलाही उशीर झालेत, बस देखील उशिराने धावत आहेत। इथं आपण बघितलं तर लहान मुलं जे या ठिकाणी अक्षरशः झोपून गेलेली आहेत। या स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसा अगोदर एक खूप गंभीर घटना घडलेली होती। एका मुलीवर या ठिकाणी अत्याचार झालेले होते आणि त्यानंतर आज जवळपास 1 ते 1.5 तास पाऊस झाल्यानंतर लाईट गायब झालेली आहे, वीज या ठिकाणी नाहीये। प्रयत्न सुरू आहेत मागील 2 तासांपासून। आपण इथं बोलण्याचा प्रयत्न करू। काका, इथं साहेब, इथं लाईट का नाहीये? लाईट गेली पावसामुळे लाईट गेली। कधी येणार लाईट? लाईट कधी येणार? आता काय लाईट आता पाऊस पडलाय त्यामुळे ते झालेले लाईट आली नाही। हे प्रवासी असेच अंधारात बसलेले आहेत। तुम्ही तक्रार दिली का? किती वेळ झाला लाईट गेली? आता मी आता जस्ट आलेलो, मला आता ड्युटी सुरू झाली माझी आता। कधीपासून? तुम्हाला हे तर कल्पना असेल ना कधीपासून गेली लाईट? किती वाजता लाईट गेली? तू आम्हाला बाहेर सांगण्यात आलं की 2 तास झाले लाईट गेली। 2 तास, 8 वाजेपासून लाईट गेली असं। 8 वाजल्यापासून काय म्हणतात कधी येईल लाईट? काय कळलं नाही ना। पावसामुळे काही बसेस उशिराने धावते। हा, उशिराने धावतो। ट्रॅफिक जाम झालेले रस्त्याला, पावसामुळे ट्रॅफिक जाम असल्यामुळे गाड्या उशिरा येतात। काय काय गाड्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे रस्त्यामध्ये। आपण बघतोय प्रवासी अक्षरशः रस्ते म्हणजे खाली झोपलेले आहेत, पाणी साचलेलं आहे इथं। बरोबर आहे ना, आता काय त्याला पावसामुळे सगळे झालेलं आहे, दुर्व्यवस्था झालेली आहे साहेब। आपण बघतोय इथं जे प्रवासी बसलेले तासन, मागील 2 तासापासून स्वारगेट एसटी स्टँड या ठिकाणी लाईट नाही, कारण जोरदार पाऊस पुण्यामध्ये सुरू आहे। अक्षरशः रस्त्यांवर जोरदार पाणी वाहतंय, तर दुसरीकडे अशा पद्धतीने स्वारगेटच्या या एसटी स्टँडमध्ये अक्षरशः तळ साचले आणि त्यामुळे इथं वीज देखील गेलेली आहे, लाईट नाही आणि त्यामुळं हे सगळे प्रवासी इथं तासनतास खोळंबत बसलेले आहेत। आपण बघतोय अक्षरशः लहान मुलं इथं झोपून गेलेले आहेत। अंधार, पूर्ण अंधार आहे आणि बस देखील अनेक उशिराने धावत आहेत। अशा पद्धतीने पावसामुळं इथं प्रवाशांना देखील फटका बसतोय। पश्चिम महाराष्ट्रात लांबचे पल्ल्याचे प्रवासी इथून प्रवास करतात, मात्र स्वारगेट एसटी स्टँडची ही परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवतोय। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।